भोसलेवाडीकरांचा जिल्हा परिषदेला कल कोणाच्या बाजूने राहील? स्मिता कंसे, स्नेहल शेळके, अन्य कोणी? स्मिता कंसे. का बरं स्मिता कंसेच? आम्ही पहिल्यापासून त्यांचीच माणसं आहे. म्हणजे असं काही नाही बुवा, ते हे नाही, आम्ही पहिल्यापासून त्यांचीच माणसं आहे. शेळके सर नाही, त्यांचा ना आपला मग अजून परिचय पण नाही. असे परिचय नाही. भाऊ काय कोणाची हवा? काय आता राजकारणाचं आपल्याला काय नाही. कुठलं गाव? तेच बसलं. काय इकडे बिबट्याची समस्या, हा बिबटे दिसतंय, 2-4 दिवसाला बिबटे दिसतंय. लाईटची समस्या? हा लाईट इथं पाणी भराय लाईटच नाही आम्हाला इकडं. लाईटच नाही. हा म्हणजे बुवा टिकत नाही. टिकत नाही. हा. म्हणजे पूर्ण दाबाने नाही. आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे. तुम्ही पंकज कंसांना ओळखता का शेळके सरांना ओळखता? नाही, दोन्हीला ओळखतो आम्ही. आता दोघांच्याही अर्धांगिनी उभ्या राहणार इलेक्शनला, म्हणजे स्मिता कंसे आणि स्नेहल शेळके, कोण विजयी होईल? आता ज्यांची कामं असन त्याला जनता कौल देईनच. काय इकडे कोणाची काम आहे? दोघांची 5 पंचवार्षिक मध्ये स्नेहलताई शेळके इथं जिल्हा परिषदेवर त्यांनी भरपूर कामं केले आहेत. पंकज कंसेने इथं दुष्काळामध्ये पाण्याचे टँकरने भरपूर पठार भागाला पाणी पुरवले त्यांनी. मग आता मतदारांचा कल कसा राहील या भागातला? आता दोघांनाही राहील कल. दोघांनी कामं केलेली आहे इकडं, त्यामुळे पठार भाग दोघांनाही सपोर्ट करेल. आता मला सांगा, दोन्हीपैकी विजय कोण होईल? स्मिता कंसे का स्नेहल शेळके? विजयचं आता सांगू नाही शकत काय होईल, जनता काय करीन त्याच्यावर. समान कल. समान कल. मंडळी, म्हणून तर चर्चा होणारच. विघ्न टाइम्स, भोसलेवाडी.